उत्कृष्ट असल्याचं उघडकीस आलंय। अवघ्या 5 वर्षात ही घरं मोडकळीस आलीत। त्यामुळे योजनेतील लाभार्थींना पुन्हा झोपडपट्टीत जाण्याची वेळ आली। आता विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्य सरकार या प्रकरणी लक्ष देणार का असा सवाल विचारला जातोय। हे जीर्ण झालेलं आणि पाणी गळणारं घर बघितलं की इथं माणसं राहतात हे सांगितलं तर खरं वाटणार नाही, पण हीच वस्तुस्थिती आहे। आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आणि दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना हक्काचं छप्पर मिळावं म्हणून राज्य सरकारकडून घरकुल योजना राबवली जाते। नागपूर जिल्ह्यातल्या नरखेडमधल्या या घरांची अशी दुरवस्था असल्यानं घर मिळाल्यावर देखील अनेक लाभार्थी आपल्या झोपडीत राहायला गेले। या बांधकामाला गुणवत्ता तर नाहीच, पण सर्व नियम धाब्यावर बसवत बांधकाम करताना या घरात शौचालय देखील संबंधित कंत्राटदारानं बांधलं नाही। मतदान आता येते रे बा, तिथल्यानं एका 1-2 महिन्यानं आमचं सलाब टाकलं घरावर आणि सलाब टाकलं त्याच्यानंतर मग ते कामाने दरवाजे बसून देईन म्हणे, दरवाजे नाही बसून दिले त्याईनं आणि सलाब तर टाकलं त्याईनं। पर हे खूपच आमचं इकडे तिकडे टपकते। आम्हाला 3 लेकरं 3 लेकराला झोपून द्यावं लागते, एका बाजीवर बसून राहावं लागते आम्हाला दोघं नवरा बायकोले। दिवाळी बोल्या झाल्या, आम्ही बटन दाबाले जातो तर करंट लागते। आमच्या जीवनाची भीती आहे, या कारणामुळे आम्ही दुसऱ्या झोपड्यामध्ये राहणं कबूल केलं। पण हे जे सलाबचं मकान बांधलेलं आहे याच्यामध्ये आमची राहण्याची इच्छा होत नाही, आमच्या जीवनाची भीती आहे। घरकुल योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 10 कोटी खर्च करून 680 घरं बांधायची होती, पण त्यापैकी फक्त 439 घरच बांधली गेली असून तीही सर्व अतिशय निकृष्ट दर्जाची। या प्रकरणी लाभार्थींनी अनेकदा नगर परिषदेकडे तक्रार केली। इतकंच नव्हे तर हैदराबादच्या खासगी संस्थेने याबाबतचा अहवालही राज्य सरकारला सादर केला, मात्र आजवर काहीही कारवाई झालेली नाही। पण ज्या कंत्राटदाराला हे काम दिलं तो बांधकाम अर्धवट सोडून पळाला असं सांगत इथले अधिकारी आपली जबाबदारी झटकतायत। नगर परिषदला जेव्हा कंप्लेंट केली त्यावेळी त्यांचं हेच म्हणणं होतं की ठेकेदार काम सोडून गेला आहे, त्यांनी पैसे घेऊन पळाले आहे, तो येते किंवा नाही येत आम्हाला काही माहित नाही, तुम्ही त्यांच्याकडे कंप्लेंट करा, आम्ही नगर परिषदचे कर्मचारी किंवा आम्ही लोक काहीच करू शकत नाही। या दुरवस्थेबाबत नरखेड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी JR पाटील यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचं दार बंद होतं। तसंच त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही। आता विधिमंडळाच्या अधिवेशनात तरी आपल्या प्रश्नाची तड लागावी अशी अपेक्षा लाभार्थी करतायत। शासकीय योजनेअंतर्गत बांधलेल्या घरांची परिस्थिती बघितली की यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय स्पष्ट होतं। खरं तर यासंबंधी सरकारकडे अनेकदा तक्रारी झाल्या आहेत। इतकंच नव्हे तर अशासकीय यंत्रणेतर्फे अहवाल देखील सादर झाले आहेत, पण आजवर या तुटक्या फुटक्या आणि पाणी गळणाऱ्या घरासंबंधी कुठलीही कारवाई झाली नाही। त्यामुळे ते पाणी नेमकं मुरतंय कुठे हा प्रश्न येथील प्रकल्प लाभार्थी विचारतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सोबत अखिलेश शळवे, झी मीडिया, नरखेड, नागपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।